नमस्कार सर्वांना, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला रगडा पॅटिसची रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. मी इथे पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि आता ते कुकरमध्ये टाकून 4 ते 5 शिट्टे करून घ्यायचे आहे. त्याच्या शिजून घ्यायचे छान. आणि इथे 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, थोडा दालचिनीचा तुकडा, 4-5 मिरे, काळे मिरे, थोडंसं गरम करून घेतलं आहे सर्व. आणि खलबत्त्यात कुटून घ्यायचं. आणि मिरची, आलं पण मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे मी. बटाटे उकडून घेतले. बटाटे उकडून साल काढून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे वाटाणे शिजलेले आहेत आपले. चला तर आता रगडा करून घेते. कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकले मी. कांदा टाकलाय. कांदा थोडासा परतला की हिंग, हळद टाकून परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेले टमाटर आणि आपण अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली 1 चमचा टाकली. मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत पेस्ट परतून घ्यायची. आता आपण तयार केलेला ताजा मसाला एक चमचा लाल तिखट, छान परतून घ्यायचं. ताजा मसाला केल्यामुळे वास छान सुटतो आणि टेस्टही छान येते. त्याच्यावर आपण शिजवलेले वाटाणे टाकून घेतले. गरम पाणी टाकले मी. त्यात मीठ टाकून घ्यायचं. आणि रगडा थोडा घट्टसरच ठेवायचा आहे. थोडा किंचित गुळाचा खडा टाकायचा, ऑप्शनल आहे. आता मी एक ब्रेड घेतला होता. ब्रेडचा पुडा एक छोटा, त्याचे काट काढून घ्यायचे. बटाटे थंड झालेले आहेत, मी किसून घेतले. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे बटाटे. आणि ब्रेड थोडे किंचित पाण्यात बुडवून त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं पाणी. आणि ब्रेड आपले उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकायचे. एक कांदा टाकला आहे बारीक चिरून, कोथिंबीर, मीठ टाकायचं. त्यात 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची, हळद, 1 चमचा लाल तिखट आणि आपण अद्रक आणि मिरचीची पेस्ट केली होती ती पण थोडी टाकली मी. हे सर्व एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित. पॅटिस तयार करण्यासाठी मिश्रण तयार आहे. तव्यावरती थोडं तेल टाकायचं.
असे छोटे छोटे पॅटीस करून तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे। आणि पॅटीस जर तळायचे असले तर थोडं पाण्यामध्ये मैदा कालवून त्यात पॅटीस बुडवून ब्रेड क्रम्बमध्ये बुडवून तुम्ही तळूनही घेऊ शकता। असेही छान फ्राय होतात। बघू शकता तुम्ही, आपला रगडा पण तयार आहे। वरतून कोथिंबीर घालून घेतली। अशा प्रकारे सर्व पॅटीस मी भाजून घेतले तव्यावर। आणि इथे तयार करण्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे। परत कोथिंबीर, बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, टमाटे, एक समोसा घ्यायचा आणि चिंचेची चटणी। खूप छान होतो। अशा पद्धतीने रगडा पॅटीस नक्की करून बघा। पॅटीस टाकून मी त्याच्यावर कांदा टाकला आहे, टमाटर टाकून घ्यायचं आणि गरम रगडा टाकून घ्यायचा। त्याच्यावर शेव टाकली, चिंचेची चटणी। खूपच टेस्टी आणि चवदार रगडा पॅटीस झाला होता। नक्की करून बघा। वरतून कोथिंबीर बघू शकता। अशा प्रकारे रगडा पॅटीस झालेला आहे। धन्यवाद।